विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 मार्च 2022 आणि आजच्या दिवसापर्यंत जेवढ्याही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या सर्व विद्यार्थी मित्रांनो अधिकच्या माहितीसह आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण काय करायचे की आपल्यापर्यंत एक नोटबुक रेडी ठेवा आणि ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत आणि प्रश्न विचारल्यानंतरही तुम्ही अंदाज व्यक्त करायचा आणि अंदाज व्यक्त केल्यानंतर तुमचे 10 पैकी किती बरोबर आले हे नक्की विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे. तसेच व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासाठी 2 प्रश्न एक्सरसाइज म्हणून देणार आहेत. त्याही प्रश्नांची उत्तरे आपण द्यावायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, होसॉंग 17 नावाचे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची ICBM चाचणी कोणत्या देशाने अलीकडेच केली आहे? ज्या पद्धतीने आपण काय करत असतो की DRDO संस्था आपले जे क्षेपणास्त्र असतात सरफेस टू सरफेस, सरफेस टू एअर यांची जशी चाचणी घेतं, तसंच होसॉंग 17 नावाचे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी कोणी घेतली हा विद्यार्थ्यांना प्रश्न आहे. आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. चीन, उत्तर कोरिया, त्यानंतर UAE की ऑप्शन डी इस्रायल. तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर कोरिया. याच अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, उत्तर कोरियाने पुष्टी केली आहे की त्यांनी 2017 नंतरचे पहिले आंतरखंडीय क्षेपणास्त्र ICBM होसॉंग 17 नावाने चाचणी केली आहे. होसॉंग 17ने कमाल 6248.5 किलोमीटर उंचीवर 1090 किलोमीटर उड्डाण केले आणि लक्ष्य गाठले. होसॉंग 17 हा जगातील सर्वात मोठा रोड मोबाईल तसेच द्रव इंधनयुक्त ICBM असल्याचा दावा केलेला आहे. होसॉंग 15 ज्याची नोव्हेंबर 2017 मध्ये चाचणी घेण्यात आली होती ती सुमारे 4475 किलोमीटर उंचीवर पोहोचली आणि 950 किलोमीटर व्यापली. म्हणजे 950 किलोमीटर यांनी काय केलं होतं की टोटल डिस्टन्स कव्हर केलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 2 आहे, बिप्लोबी भारत गॅलरीचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेलं आहे? आपल्यासमोर ऑप्शन आहेत, ए पुणे, बी गुवाहाटी, सी नवी दिल्ली की ऑप्शन डी कोलकाता. तर विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करा. बिप्लोबी भारत गॅलरीचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलं? लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी कोलकाता हे याचं योग्य आन्सर आहे. या अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये बिप्लोबी भारतचे उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, क्वेश्चन क्रमांक 3, 26 मार्च 2022 रोजी संरक्षण मंत्रालयाने किती नवीन सैनिक शाळांना मान्यता दिलेली आहे? आपले ऑप्शन आहेत 15, 21, 25 की 30. 26 मार्च 2022 रोजी संरक्षण मंत्रालयाने किती नवीन सैनिक शाळांना मान्यता दिली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 21. या अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. संरक्षण मंत्रालयाने 26 मार्च 2021 रोजी 21 नवीन सैनिक शाळांच्या स्थापनेला मान्यता दिलेली आहे. भागीदारी पद्धतीने देशभरात 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याच्या सरकारच्या पुढाकाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात या शाळा सुरू केल्या जातील. हे खाजगी क्षेत्राला सरकारसोबत हातमिळवणी करून काम करण्याची संधी देते. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहरात मेट्रो ट्रेनसाठी बनवलेले भारतातील पहिले हलके ॲल्युमिनियमच्या डब्यांना मान्यता देण्यात आली आहे? विद्यार्थ्यांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कोणत्या शहरात मेट्रो ट्रेनसाठी बनवलेले भारतातील पहिले हलके ॲल्युमिनियमच्या डब्यांना विद्यार्थ्यांना मान्यता देण्यात आल्या आहेत? आपले ऑप्शन आहेत मुंबई, पुणे, अहमदाबाद की कोलकाता. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. यापैकी कोणतं योग्य आन्सर असेल विद्यार्थ्यांनो हे आपण अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कोलकाता. या अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, महामेट्रोने पुण्यातील PCMC ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज या 2 मार्गांवर मेट्रो ट्रेन सुरू केलेली आहे. पहिल्या 2 गाड्या TFA इटलीहून आल्या आहेत आणि उर्वरित गाड्या TWL फॅक्टरी कोलकाता येथे भारतात तयार केल्या जात आहेत. सरकारच्या मेक इन इंडिया धोरणांतर्गत भारतात उत्पादित झालेल्या पहिल्या ॲल्युमिनियम बॉडी मेट्रो कार ऊर्जा कार्यक्षम, टिकाऊ, दीर्घायुष्य आहेत आणि त्यांना फार कमी देखभाल आवश्यक आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढचा क्वेश्चन क्रमांक 5, मार्च 2022 मध्ये गुजरातमधील कोणत्या शहराला स्टील कचऱ्यापासून बनवलेला पहिला स्टील रोड मिळालेला आहे? आपले ऑप्शन आहेत, ए सुरत, बी अहमदाबाद, सी भावनगर की ऑप्शन डी गांधीनगर. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. मार्च 2022 मध्ये गुजरातमधील कोणत्या शहराला स्टील कचऱ्यापासून बनवलेला पहिला स्टील रोड मिळाला आहे? तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सुरत. याच अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. हा प्रकल्प वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये CSIR असे म्हणतो, आणि केंद्रीय रस्ते संशोधन संस्था CRRI याद्वारे आखण्यात आला आहे. वेस्ट टू वेल्थ आणि क्लीन इंडिया मोहिमेच्या उपक्रमांतर्गत हा उपक्रम
1 किलोमीटर लांबीचा आहे आणि त्याला 6 लेन आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता गुजरात आला आहे, तर गुजरातच्या अनुषंगाने काही अधिकची माहिती बघा. गुजरात राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या आहे 33. त्यानंतर लोकसभेच्या जागा आहेत 26, राज्यसभेच्या जागा आहेत 11 आणि राज्य प्राणी आहे एशियाटिक सिंह आणि राज्य पक्षी आहेत ग्रेटर फ्लेमिंगो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक्झरसाइज आहे की महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्हे किती? विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, कर्नाटक सरकारने मार्च 2022 मध्ये शिग्गाव आणि सावनूर शहरातील किती गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे? आपले ऑप्शन आहेत 100, 110, 120 की 130. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. कर्नाटक सरकारने मार्च 2022 मध्ये शिग्गाव आणि सावनूर शहरातील किती गावांसाठी पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे? तर लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 120 हे याचं योग्य आन्सर आहे. याच अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. आता कर्नाटकाला आहे, तर कर्नाटकचे विद्यार्थ्यांनो माहिती बघूयात आपण. कर्नाटक राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या आहे 31, लोकसभेच्या जागा आहेत 28, राज्यसभेच्या जागा आहेत 12. फेमस राष्ट्रीय उद्याने आहेत औंशी राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर राजीव गांधी किंवा नागरहोल राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर कर्नाटकमधील इम्पॉर्टंट धरणे आहेत अलमट्टी धरण जे कृष्णा नदीवर आहे, त्यानंतर कृष्णा राजा सागर धरण हे जे कावेरी नदीवर आहे, त्यानंतर तुंगभद्रा धरण हे तुंगभद्रा नदीवर आहे, वाणी विलास सागर धरण हे वेदवती नदीवर आहे, त्यानंतर सुपा धरण हे जे काली नदीवर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 7, 2022 मध्ये कोणत्या दिवशी जगभरातील लोकांनी ऊर्जा बचतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 1 तासासाठी अनावश्यक विद्युत दिवे बंद करून अर्थ हवर साजरा केलेला आहे? आपले ऑप्शन आहेत ए 21 मार्च, बी 22 मार्च, सी 23 मार्च की ऑप्शन डी 26 मार्च. विद्यार्थ्यांनो आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. 2022 मध्ये कोणत्या दिवशी जगभरातील लोकांनी ऊर्जा बचतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 1 तासासाठी अनावश्यक विद्युत दिवे बंद करून अर्थ हवर साजरा केलेला आहे? प्रत्येकदा ऑप्शन असतो 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च की ऑप्शन डी 26 मार्च. तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 26 मार्च. याच अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, ऊर्जा संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी जगभरातील लोकांनी 26 मार्च 2022 रोजी रात्री 8:30 वाजता 1 तासासाठी अनावश्यक विद्युत दिवे बंद करून अर्थ हवर पाळला आहे. अर्थ हवर मार्चच्या शेवटच्या शनिवारी साजरा केला जातो. 2007 मध्ये सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड WWFने प्रतिकात्मक कार्यक्रम म्हणून ही चळवळ सुरू केलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, ऋतू खंडोरी भूषण ह्या कोणत्या राज्य विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती झालेल्या आहेत? आपले ऑप्शन आहेत ए गुजरात, बी उत्तराखंड, सी महाराष्ट्र की ऑप्शन डी गोवा. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. ऋतू खंडोरी भूषण ह्या कोणत्या राज्य विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती झालेल्या आहेत? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड हे याचं योग्य आन्सर आहे. या अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. आता उत्तराखंड आला आहे, तर लक्षात घ्या उत्तराखंडमध्ये लोकसभेची एकूण जागा आहेत 5, त्यानंतर राज्यसभेच्या जागा आहेत 3, राज्य प्राणी आहे अल्पाईन कस्तुरी मृग, राज्य पक्षी आहेत हिमालयन मोनल, त्यानंतर राष्ट्रीय उद्याने आहेत कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, गंगोत्री राष्ट्रीय उद्यान, गोविंद राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, मार्च 2022 मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी कोणत्या राज्यात 2334 कोटी रुपयांचे 2 महामार्ग प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले आहेत? आपले ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी ओडिसा की ऑप्शन डी मध्य प्रदेश. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. मार्च 2022 मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी कोणत्या राज्यात 2334 कोटी रुपयांचे 2 महामार्ग प्रकल्प विद्यार्थ्यांनो राष्ट्राला समर्पित केला आहे? तर लक्षात घ्या याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र. आता याच अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी 26 मार्च 2022 रोजी सांगली महाराष्ट्र येथे 2334 कोटी रुपयांचे 2 महामार्ग प्रकल्प राष्ट्राला समर्पित केलेले आहे. समर्पित महामार्ग प्रकल्पांच्या 2 विभागांची आज एकूण लांबी 96.78 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील हळदीचे शहर म्हणून ओळखला जाणारा सांगली जिल्हा मसाल्याच्या उत्पन्नासाठी आणि व्यापारासाठीही ओळखला जातो.
तर हा प्रकल्प कुठं चालू केला तर सांगली. त्या अनुषंगाने सांगलीचीही आपण माहिती बघितली आहे की हळदीचे शहर म्हणून सांगली हा जिल्हा ओळखला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांना व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे. मार्च 2022 मध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते? आपले ऑप्शन आहेत ए 90, बी 91, सी 92 की ऑप्शन डी 93. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. मार्च 2022 मध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक डी 93 हे याचं योग्य आन्सर आहे. त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी 26 मार्च 2022 रोजी कृषी संशोधन परिषदेच्या 93व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी मंत्री महोदयांनी विविध ICAR प्रकाशने आणि उत्पादनांचे प्रकाशनही केले आहे. ICARची स्थापना 16 जुलै 1929 रोजी रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चरच्या अहवालानुसार करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनो आपण 10 प्रश्न बघितले. या 10 प्रश्नांपैकी जेवढे तुमचे बरोबर आले असेल ते तुम्ही विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला पाठीमागे एक प्रश्न विचारला, महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्हे किती हे तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर पुढील 2 प्रश्न आपणासाठी ऋतू खंडोरी भूषण या कोणत्या राज्य विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती झालेल्या आहेत? त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, 26 मार्च 2022 रोजी संरक्षण मंत्रालयाने किती नवीन सैनिक शाळांना मान्यता दिलेली आहे? तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत असेल, जर तुम्हाला आमचं कंटेंट आवडत असेल तर काय करायचं आहे, लगेचच व्हिडिओला लाईक करायचं आहे. आपल्या मित्रांपर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर लगेचच शेअर करून द्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अधिकच्या चालू घडामोडीची जर प्रॅक्टिस करायची असेल तर करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही तुम्ही जॉईन लगेचच करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर लक्षात घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. तसेच नोट्स मेकिंग ही जी हॅबिट्स आहेत ते आपणामध्ये आत्मसात करा. लक्षात घ्या, नोट्स हॅबिट ही खूप महत्त्वाची असते. एक्झामपूर्वी रिव्हिजनला तुमच्या नोट्सेस ह्या तुम्हाला एक्झाममध्ये तारत असतात. त्यामुळे नोट्स मेकिंग हॅबिट बनवा. जेही दररोज व्हिडिओ येत असतील ते तुम्ही लगेचच बघून घेत चला. ज्याही तुम्हाला एक्झरसाईज देत असतो त्या तुम्ही कमेंट करत चला, म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही कधीही विसरणार नाही. तर विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.